आपण पाहत आहात बागलान वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। आतापर्यंत एटीएम फोडून त्यातून रक्कम लंपास केल्याच्या घटना घडल्यात, परंतु चक्क संपूर्ण एटीएम यंत्र चोरून पोबारा केल्याची घटना बागलान तालुक्यातील लखमापूर येथे घडली। महत्त्वाचं म्हणजे चोरलेले एटीएम गाडीत घालून पळून जात असताना चोरट्यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जागरूक ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या हवाली केलं। हे चोरटे सद्यस्थितीत छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या ताब्यात असून लवकरच त्यांना सटाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। सटाणा शहरासह तालुक्यातील एटीएम यंत्र फोडून त्यातील लाखो रुपयांच्या रकमेवर डल्ला मारण्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्यात, परंतु थेट एटीएम यंत्र चोरून नेल्याची घटना तालुक्यातील लखमापूर येथे घडली। गुरुवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली। याबाबत प्रफुल्ल पवार यांनी सटाणा पोलिसात तक्रार दिली। गुरुवारी पहाटे 1 ते सकाळी 7 या वेळेत लखमापूर बस स्थानकाजवळील एटीएम केंद्र चोरण्यात आलं। या एटीएम मध्ये 1,75,800 रुपये एवढी रक्कम होती। या रकमेसह संपूर्ण एटीएम यंत्र चोरून नेल्याप्रकरणी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सटाणा पोलिसांकडून तपास सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील तलवाडा पोलीस हेच एटीएम यंत्र गाडीतून पळून नेणाऱ्या दोघांना स्थानिक शेतकऱ्यांनी शिताफीनं पकडलं आणि पोलीस येईपर्यंत बांधून ठेवल्याचं पुढे आलं। विष्णू आकात वय 29 सातोना जालना व देवा तावडे वय 20 पुंडलिक नगर जालना अशी संशयितांची नावे आहेत। त्यांचा एक सहकारी फरार झाला। चोरट्यांना पकडल्यानंतर पोलिसांना फोन लावतात चोरटे झटका देत पळाले। एकानं विहिरीत उडी घेतली, त्याला नागरिकांनी दोरखंडानं बाहेर काढलं तर दुसऱ्याला पाठलाग करून पकडलं। शूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या दोघा संशयितांना ताब्यात घेतलं। त्यांच्या ताब्यातून 4 चाकी वाहन एटीएम यंत्र ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बागलान वृत्तांतासाठी संतोष जाधव।